बाबूराव 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 बाबूराव. संजू का? हा, ते ह्याची चौकशी करायची होती. नाचणीचं पीठ आहे? आपण कोण? मी इथनं कॉलनीतनच बोलतोय. नाचणीचं पापड पीठ आहे? नाचणीचं पापड आहेत? आहेत की. कोण बोलते? किती पाहिजेत? कसं आहे रेट दर? रेट पीठ नाही, नाचणी पापड आहेत. आणि दर? दर आहे की 80 रुपयाला किलो. रेट किलो कसा? 100 रुपयाला किलो. पीठ? होय. मॅडम आहेत? आहेत की. वहिनी आहेत. कोण आपण बोलताय? अहो मी इथनं कॉलनीतच बोलतोय की. कोण? संजू बोलतोय. गणेश होय. हा, हा. संजू म्हणजे गणेश. कोण आडनाव काय? गणेश. संजू बोलतोय. संजूचा आवाज नव्हता. एक मिनिट. गणेश आहे मग. हॅलो हा, गणेश. काळे काळे. हॅलो कोण? कोण? काय नाही. वहिनी कॉलनीतनच बोलतोय. काळे. कॉलनीत ना? हा, गोऱ्यांच्या शेजारी नाही का ते? हा, ऑर्डर द्यायची होती. नाचणीचं पीठ लागणार होतं. पापड आहे? कोण आपण? काळे. कुठले काळे? नाचणी. हे संजू बोलतोय. हो गणेश. संजू गणेश? काळे काळे. काय समजेना बाई. अहो नाचणीचं पीठ आहे काय? ते नव्हे. हा, वहिनी आवाजाला काय झालं? कोण? नाव सांगा. कुठला पत्ता कुठला? कॉलनीतच की आपल्या. कुठल्या कॉलनीत? आपली हो, सुदर्शन. मग कुठे आहे तुम्ही? घरी या की मग. घरी येऊ? हा हा. आहे काय पीठ? आहे आहे वहिनी आहेत काय? आहे की. द्या की त्यांच्याकडे. हा आमच्या मिसेसची ओळख सांगतो म्हणजे ओळखेल. हा, एक मिनिट. हा, हॅलो, सौदामिनीला ओळखता काय तुम्ही? सौदामिनीला? हा, कुठं राहतात त्या? कॉलनीत. सौदागर खालचे? हा हा, सौदागर नाही, हा, सौदामिनी. नाही हो. नाही, झाड आहे दिसायला. हा, नाव मिनी आहे. सौदामिनी. या घरी बघूया. मला काय एवढं आठवण. ती म्हटली फोन करून तांदळाचा पण रेट विचारा म्हणाली. तांदळाची तयार आहे, घराकडे या की सांग. हॅलो. हा, अहो रेट सांगा की. दर ओळखले काय? हॅलो. सुदर्शन कॉलनीतनच बोलते हो. हा, नाही या की घरी, नंतर बघूया मग. तुम्ही कोण बोलताय? हा 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 हा, हॅलो. हा, आपण कोण बोलताय? तुम्ही कोण बोलताय? अहो मला सावंतांचा नंबर पाहिजे. मग सावंतचा आमचा नंबर आहे. तुम्ही या घरी, मग बघूया. हा, तुम्ही ते नाचणीचे आणि ह्याचे पापड बनवता ना? सगळे बनवतोय. तुम्ही घरी या, मग आपण इथं बघूया मग कुठले तुम्हाला पाहिजेत ते. हा, अहो सौदामिनी दिला नंबर. ते असू दे. तुम्ही घरी या की, मग बघूया की कुठले तुम्हाला पाहिजे ते पापड. इथं आहेत कुरड्या की. सांडगे वगैरे तुम्ही विकता ना? सगळे सगळे आहेत पापड त्या. तुम्ही घरी या म्हटलं. हा, वाळ्यात घातल्यात? हॅलो. हा. कुरड्या वाळ्यात घालता का तुम्ही? हॅलो. सांडगे हे आपलं सावंत. घरी या म्हणून सांगितले. आता साध्या सोप्या भाषेत सांगायला लागलो. अहो फोन कट केला काय तुम्ही? हा, मी कट केला. आमचं काम इथे चालू आहे. अहो पण मग मी विचारलं हे कामासंदर्भात. त्याला सगळं सांगालो. घरी या म्हणून सांगतोय नव्हे. मग वहिनींच्याकडे द्या बरं फोन जरा. हा, काय सांगालो? मी मिस्टर बोलतोय त्यांचा. तुम्ही फोन बंद करा आणि घरी या. तुम्हाला काय पाहिजे असले पापड. तुम्ही कोण बोलताय? मी तुला आता काय सांगू काय तुला? हा, हा, काय सांगणार आहे? हॅलो. हा, हॅलो. अहो मी तुम्हाला नीट विचारतोय. अरे. हा, लेखा बोंबला लागलोय मगापासून. काय सांगा लागलोय? होळी. हा, इथं घरी ये. काय पाहिजे ते घे. हॅलो. हा. अहो काय भाषा आहे काय तुमची? ए काय? लेखा. या. हो, शिवीगाळ करू नका. हा, काय बोंबला कोण आहेस तू? अहो काय तुम्ही असं काय? मगापासून काय सांगायला बोंबला लागलो? तुला काय सांगायला पुन्हा पुन्हा? तुमचा व्यवसाय म्हणजे धंदा आहे ना? हा, हॅलो. हा, तुम्ही कोण सावंत बोलताय? तुझा बाबा बोलतोय लेखा. वडील. हा, हॅलो. हे तुझा बाबा बोल. हॅलो. हा, अहो तुम्ही काय असं तुमचा व्यवसाय आहे ही काय भाषा बोलतात काय अशी? हा. हा, शिवीगाळ. हा, हॅलो. हा, बाबूराव बाबूराव सॉरी सॉरी. हा, एक्स्ट्रीमली सॉरी. अहो तू नंबर कोण दिला? अहो काय फारच चिडले ना तुम्ही. फार चिडलो म्हणजे कसं? मला ते कोण डिस्टर्ब करायला मला वाटलं ना. बरोबर. सुनीता गवळी मॅडम त्यांनी नंबर दिला होता. हा, द्या की त्यांच्याकडे. हा, देतो एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा, वहिनी. हा. आमच्या सरांना म्हणत होते आधी कोणते बघा म्हणून. तर ते नाही, त्यांना सर येत नाही, ते भडकायला. सॉरी सॉरी. हा सर, आमच्या बोलल्याबद्दल एकदम सॉरी. काय नाही, त्यांना कसं म्हणाले कुणी चेष्टा एवढे करत नाहीत ना. बरोबर. आणि एकदम पण तुम्हाला लय बोलले हा सर. नाही नाही असं काय नाही. नाही, एकदम आवाज पण वेगळाच वाटायला लागला सरांना. बाबूराव बाबूराव बाबूराव